तुम्हाला आश्चर्य होणार की इस्रायलमध्ये पण आपला चुडा चांगल्यापैकी जातो. इस्रायलमध्ये इस्रायल आणि पुणा कनेक्शन खूप चांगले आहे. तुम्हाला असं नाही वाटलं का की कधी पाम ऑइल वरती जावं, कारण मार्जिन वाढू शकतं किंवा त्याचा अजून शेल्फ लाईफ वाढू शकतं? म्हणजे मार्जिनसाठी आमचे कस्टमर आम्हाला कधी नाराज करत नाही आणि क्वालिटीसाठी आम्ही त्यांना कधी नाराज करत नाही. तर आमच्या चुड्यामध्ये काय खूप जास्त कॉम्बिनेशन नाही, खूप जास्त मसाले नाही आहे. म्हणजे आमच्या कारखान्यामध्ये मसाले कमी, तुमच्या घरी जास्त असणार. आमच्या चुड्यामध्ये कांदा लसूणही आम्ही टाकतो. बापरे. मुळात लक्ष्मीनारायण चिवडा सुरुवात कशी झाली? अंग्रेज काल होता आणि त्यावेळी काहीतरी वाद झालते अंग्रेज बरोबर, तर त्यांनी ते अंग्रेजांचे दोन्ही हात तोडले. बापरे. आणि जे पहिली ट्रेन भेटली होती त्यांनी ते फरार झाले. अंडरग्राऊंड राहण्यासाठी ते काबूल, बर्मा, अफगाणिस्तान असं फिरत फिरत ते शेवटी मुंबईला येऊन ते स्थायिक झाले. आमच्याकडे हातगाडीचं लायसन्स आहे 1945चं. तेव्हा मिळायचं असं काहीतरी? ती कॉपी अजून आहे आमच्याकडे, ते लायसन्सही अजून आहे आमच्याकडे. वा. तर आता आमचा प्रोडक्ट 100% ट्रान्स फॅट फ्री आहे. हो, कसं काय? ते तळलेलं असून हा तळलेला असतो, फॅट आहे पण आमच्या इथं जे लेडीज फोर्स आहे किंवा आमचं स्टाफ आहे त्यांना सेव्हिंगची हॅबिटसाठी त्यांचं SIP वगैरे चालू करून दिले आम्ही. वा. आमचं जे मेन टेस्टर जे म्हणतात ते आम्ही कायम 3 ते 5 वर्षाच्या मुलांना घेतो. तर आमचं प्रोडक्ट असं आहे की कस्टमर म्हणतात पुण्यापासून जर जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतो, तिकीट नसेल तरी चालेल पण चुडा असायला पाहिजे. आता कुठे पुढे बघताय तुम्ही की हे पुढे जाऊन काय करायचं याचं तुम्हाला, हे कुठेपर्यंत न्यायचं? अंग्रेज जेव्हा भारतात आलते त्यांनी लोकांना चहा प्यायचं शिकवलं. आता आम्हाला अंग्रेजांना चहा बरोबर चुडा खायचं हे शिकवायचंय. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नवा व्यापारच्या या खास अत्यंत खास एपिसोडमध्ये. खास एवढ्या वेळेला म्हणालो मी, त्याचं कारण आहे कारण का मी लहानपणी जेव्हा इस्लामपुरात राहायचो तेव्हा कोणीही माझ्या घरी पुण्याहून यायचं असायचं, मुंबईवरनं यायचं असेल तर एक गोष्ट कायम असायची त्यांच्या डब्यात, ती म्हणजे लक्ष्मीनारायणचा चिवडा. आणि आज लक्ष्मीनारायणच्याच MDंसोबत आपण बसून गप्पा मारणार आहोत की हा चिवडा कसा तयार झाला, ह्याची पूर्ण स्टोरी काय आहे. आत्ताच त्यांना 80 वर्ष पूर्ण झाली, तर हे गेल्या 80 वर्षात हा चिवडा कसा बदलत गेला, काय गोष्टी घडल्या, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला समजून घ्यायला खूप मजा येणार आहे. कारण का आपण लक्ष्मीनारायण हा असा ते प्रोडक्ट आहे ना की प्रत्येकाच्या घरी असतं आणि अगदी आपल्या मनाच्या जवळचं प्रोडक्ट आहे. तर ती खमंग खुसखुशीत स्टोरी आपण आज समजून घेणार आहोत. आणि अर्थातच हा चिवडा मी ऑलमोस्ट गेली 30 वर्ष झालं खातो आणि तो चव तशीच लागते. तर ती कशी राहिली इतकी कॉन्स्टंट सेम, तर ते सगळं समजून घेणार आहोत. त्याचसाठी आपल्यासोबत बोलायला, गप्पा मारायला बाबूज लक्ष्मीनारायण चिवड्याचे MD प्रशांत दाटा सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. सर, मला जसं मी म्हणालो की मला हेच समजून घ्यायचं की मुळात लक्ष्मीनारायण चिवडा सुरुवात कशी झाली आणि हे केव्हापासून आहे? आधी लक्ष्मीनारायणजी रेवाडी रेल्वे स्टेशनवर हातगाडीवर पकोडे, समोसे, भजिया ते विकायचे. ओके. आणि त्यावेळी अंग्रेज काल होता. काही वेळी अंग्रेजांना बघून तसंही भारतीयांना चिड यायची. बरोबर. आणि त्यावेळी काहीतरी वाद झालते अंग्रेज बरोबर, तर त्यांनी ते अंग्रेजांचे दोन्ही हात तोडले. बापरे. आणि जे पहिली ट्रेन भेटली होती त्यांनी ते फरार झाले. ओके. मग ते फरार अंडरग्राऊंड राहण्यासाठी ते काबूल, बर्मा, अफगाणिस्तान, बॉम्बे असं फिरत फिरत ते शेवटी मुंबईला येऊन ते स्थायिक झाले. आणि सगळे ठिकाणी ते म्हणजे आचारी तर होतेच, हो. तर त्यावेळी सगळे ठिकाणी काहीतरी त्यांनी काम केलं. म्हणजे कुठं मिठाईची दुकान, कुठं आईस्क्रीम, कुठं काय, असं काम करत करत ते पुण्याला आले. आणि पुण्याला त्यांनी आधी आईस्क्रीम वगैरे हातगाडीवर विकायचे आणि चिवडा विकायचे. ते मिठाई वगैरे पण होती, पण मेन हे दोन त्यांच्या हातगाडीवर विकण्याचे ते ह्यांनी चालू केलं त्यांनी. आणि हे साधारण कधी झालं? हे 1940 मध्ये ते पुण्यात आलते. ओके. आणि 1930 मध्ये हे सगळं त्यांचं हे झालं. म्हणजे म्हणजे ते इंग्रजांनी रेवाडीपासून ते फरार झाले आणि ते 10 वर्ष अख्खा भारत फिरत फिरत ते पुण्यामध्ये येऊन सेटल झाले. ओके. आणि पुण्यात त्यांनी साधारणतः 1940च्या दरम्यान हा लक्ष्मीनारायण चिवडा चालू केला. आणि त्याला म्हणजे तेव्हापासून ते लक्ष्मीनारायण चिवडा म्हणायचं का काय? आमच्याकडे हातगाडीचं लायसन्स आहे, 1945चं हातगाडीचं लायसन्स आहे. बापरे. हां. 1945 साली त्यांनी हो. हातगाडीचं लायसन्स घेतलं आणि लायसन्स तेव्हा घेतलेलं. मिळायचं असं काहीतरी? हा, ते ₹1 महिन्याला ते हातगाडी कॅन्टोन्मेंट एरियामध्ये लावण्याचं ते लायसन्स भेटलं होतं आम्हाला. बापरे. ती कॉपी अजून आहे आमच्याकडे, ते लायसन्सही अजून आहे आमच्याकडे. वाव. आणि मी तुमच्या जेव्हा दुकानात आलो होतो तेव्हा बघितलं की हे ट्रेडमार्क आहे.
कधी केला हा ट्रेडमार्क आणि या सगळ्या गोष्टी? 1949मध्ये ते ट्रेडमार्क भेटलंय, पण 1947मध्ये ते अप्लाय केलं मी. त्यावेळेला ट्रेडमार्कला अप्लाय केला आणि हे त्यांना हातगाडीवरती विकत असताना त्यांच्या लक्षात हातगाडीवर होतं. विकताना त्यांना रजिस्टर्ड ट्रेडमार्क करायचंय. मला माझं ब्रँड बनवायचं म्हणजे त्यांची काय इच्छा असेल ते माहीत नाही. पण त्यांनी ते रजिस्टर्ड ट्रेडमार्क केलं. ज्यावेळी माणूस हँड टू माउथ होता. हां. म्हणजे त्यावेळी त्यांनी रजिस्टर्ड ट्रेडमार्कसाठी खर्च केलं. वॉव! आणि तेव्हापासून त्याला लक्ष्मीनारायण चिवडा असं लक्ष्मीनारायण बेस्ट चिवडा ह्या नावाने होतं ते. आणि ते रजिस्टर्ड ट्रेडमार्क पण त्यांनी खूप छान बनवलं होतं. स्क्वेअरमध्ये होतं. आतमध्ये त्याचं पूर्ण डिटेल, खुशखुशीत, खमंग व चटकदार ॲड्रेस आणि नाव पण असं म्हणजे थोडंसं तिरकं लिहिलं होतं. चढता ग्राफ होता त्याला. चढता ग्राफ होता त्या हिशोबाने. म्हणजे न्यूमरिकॉलॉजी आणि त्या हिशोबाने बघितलं तर ते ट्रेडमार्क खूप हे करेक्ट. होतं. सरप्रायझिंग आहे. म्हणजे आत्ता आम्ही ब्रँड मेसेज आणि या सगळ्या गोष्टी विचार करतो आणि तुम्ही तुमचा USP तुमच्या टॅगलाईनमध्ये दिसला पाहिजे. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे कळलं पाहिजे. खमंग खुसखुशीत हे तुमच्या ट्रेडमार्कमध्ये 1945 सालीच त्यांनी ते एन्ग्रेव्ह करून घेतलेलं आहे. क्या बात है! क्या बात है! आमचे वडील म्हणायचे की आधी सेव्हिंग अकाउंटवर चालायचं. तेव्हा लक्ष्मीनारायण स्टुडिओ होतं. हां. मग लक्ष्मीनारायणजी काम करायचे तेव्हा ते सेव्हिंग अकाउंट म्हणजे करंट अकाउंट खोलायचे नाही, कारण त्याच्यात काय बहुतेक व्याज नाही भेटायचं किंवा काय असायचं किंवा पैसे नव्हते इतकी, तर ते सेव्हिंग अकाउंटवर सगळं आपलं बिझनेसचा कारोबार करायचं. तर 25-26 तारीखला कोणीतरी बिल आणून दिलं. बिल आणून दिलं कस्टमर म्हणजे वेंडरनी पेमेंट घेण्यासाठी. तर माझे जे वडील होते बाबूलालजी, त्यांनी माझ्या आजोबाला सांगितलं की आपण 1 तारीखचा चेक लिहून देऊ. 1 तारीखचं चेक लिहिलं की आपल्याला अख्ख्या महिन्याचं व्याज भेटणार आहे जवळ. हो. हे ना? आणि तोही काय बोलणार नाही, आपलं रेग्युलर आहे. तर आमच्या आजोबांनी पप्पाला एक कानाखाली लावली आणि म्हटले की आपले 4 दिवसाच्या व्याजासाठी कोणाचं नुकसान करायचं नाही. त्याने आपल्याला पेमेंट कधी चोख असायला पाहिजे आणि ताबडतोब आजचीच डेटचा त्याला चेक लिहून दे. कस्टमर आपल्याकडे यायला नाही पाहिजे. आणि हे बाबूलालजी डाटा मग कायम हेच करायचे की तगादा करण्यासाठी आमच्या दुकानावर कोणी यायला नाही पाहिजे. आम्ही स्वतः सगळ्यांकडे चेक जाऊन द्यायचे. बाप! आणि एक प्रसंग माझ्यासोबत असा झाला की आमच्या इथं क्वालिटी कॉन्शियस असल्यामुळे आम्ही काजूचं जे साईज असतो, GS बाकी जे आम्ही यूज करतो, ते 320 ते 240 हे जे मध्येच यूज करतो. आणि कस्टमरनी सॅम्पल दाखवता वेळी आम्हाला 240चं दाखवलं होतं, म्हणजे मोठी साईजचं. आणि सप्लाय करता वेळी त्यांनी 320चा केला होता. तो चालतो आम्हाला, म्हणजे त्याच्यात हे नाही आहे. पण प्राईस डिफरन्स असतो. आणि तो पाटी बंगलोरची होती आणि बंगलोरपासून आम्ही डायरेक्ट त्याच्याकडे बिलिंग करून खरेदी केलं होतं. आणि तेव्हा मी पप्पाला सांगितलं की ह्यांनी असं केलं, प्राईस घेतले 240चं आणि दिले 320चं, म्हणजे त्याचा थोडासा डिफरन्स असतो, ते त्याच्याकडून घ्यायला पाहिजे. तर आमच्या वडिलांनी मला सांगितलं की नाही, आधी त्याला पेमेंट दे आणि नंतर त्याला कंप्लेंट कर. म्हटलं अरे तसं केलं की तो पेमेंट देणारच नाही, म्हणजे तो डिफरन्सचा पैसे देणार नाही, त्याला तुम्हाला दाबायलाच लागणार. ते म्हटलं असं होत नाही, व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुला पेमेंट आधी द्यायला लागेल. त्याला पेमेंट दे, नंतर तू त्याला कंप्लेंट कर. मी त्याला पेमेंट दिलं आणि नंतर कंप्लेंट केलं की त्यांनी काहीच ऐकलं नाही माझं. आणि तो म्हटलं नाही, असं नाही, हे नाही, ते नाही. माझे वडील म्हणले तू बघतो स्वतः येऊन तुला देणार पैसे. 3 महिन्यानंतर तो जेव्हा पण ऑर्डर घ्यायला यायचा, तर आम्ही त्याला ऑर्डरच द्यायचं नाही की नाही, तू असं केलं तर मी तो ऑर्डरच देणार नाही तुला. तेव्हा 3 महिन्यानंतर त्याचा बॉस आलता. तो म्हटलं काय झालं हे, त्याला सांगितलं होतं आम्ही की हे झालं प्रॉब्लेम आणि याच्यामुळे आम्ही तुमच्याशी कामच करणार नाही आता. त्याच्या बॉसनी आम्हाला ते डिफरन्सचे पैसे ते दिले परत आणि म्हटले ते काम चालू करा परत. तू केलं का असं? नाही, परत चालू नाही केलं. वन्स चीटेड इज एकदा नाही. एथिकली काम आम्ही एकच बघतो की जो माणूस एथिकली आहे त्याच्याशीच काम करायचं. मी जेव्हा म्हणजे मी खूपच लहान होतो, कारण आमचा कारखाना, दुकान आणि घर एकच ठिकाणी. ओके. तर जेव्हा मी 8th स्टँडर्डमध्ये होतो, 13-14 वर्षाचा होतो, तेव्हाच मला पूर्ण चिवडा बनवायचा आहे. तर ते रेसिपी मी तेव्हापासून आजपर्यंत तेच बघतोय. बट नॅचरली त्या रेसिपीमध्ये त्यांनी इतकी जागा फिरल्या असेल, तर कुठं ना कुठं काय ना काय चेंजेस केला असेल. पण टाईम टू टाईम ते इव्हॉल्व झाली असणार ते. आम्ही एक्सपोर्ट्स USA आम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करतो. तिचं डिस्ट्रिब्युशन नेटवर्क, डिस्ट्रिब्युटर ते सगळं काय आम्ही स्वतः मॉनिटर करतो. त्याच्यानंतर UK, गल्फ कंट्रीज आणि भरपूर ठिकाणी आम्ही एजंट थ्रू माल विकतो. पण तुम्हाला आश्चर्य होणार की इस्रायलमध्ये पण आपला चिवडा चांगल्यापैकी जातो. इस्रायलमध्ये? इस्रायल आणि पुणा कनेक्शन खूप चांगले. वॉव!
तिथं महाराष्ट्रीयन नाही, पण पुणेकरी चांगले लोकं राहतात. क्या बात आहे! आणि ते जेव्हा 1940 साली पुण्यातून ते चिवडा विकायला लागलेले. सो त्यावेळचे काय एक्सपिरियन्स होते? त्यावेळेला कसं ते एवढं म्हणजे तेव्हा एक हातगाडीवरती असणारी गोष्ट आता ऑलमोस्ट पुण्याची आयडेंटिटीच झाली आहे. तर हे कसं हे जर्नी सर कशी घडली? मला एक माहिती आहे, की त्यांनी भरपूर मेहनत घेतली. त्यांनी डेक्कन क्वीनमध्ये सॅम्पलिंगचं काम केलं. म्हणजे ते म्हणजे? स्वतः डेक्कन क्वीनमध्ये ते एक डब्बा घेऊन जायचे. त्याच्यात 5 किलो, 7 किलो ते डब्यामध्ये तेवढं वजन असायचं चिवड्याचं. बोगीमध्ये प्रत्येक माणसाला आधी सॅम्पल द्यायचे. बरं. म्हणजे 30-40 लोकं बोगीमध्ये आहेत. सगळ्यांना सॅम्पल दिलं. त्याच्यानंतर पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो असं करून विकायचे. पण ते सॅम्पलिंगचं अजूनही काही कस्टमर आमच्याकडे येऊन म्हणतात, की तुमचे सॅम्पल आधी डेक्कन क्वीनला भेटायचे, ते आम्ही भरपूर खाल्ले. वॉव! म्हणजे म्हणजे ॲथलीट जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केले, काही नसताना इन्व्हेस्टमेंट केले, त्याचे फ्रुट्स आताही आम्हाला भेटतात आहे. त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन, ते त्यांच्या हातातले काही डॉक्युमेंटेशन जागेचे जे त्यांनी भाड्याने घेतले, काय परमिशन्स वगैरे घेतले, ते परफेक्ट अजूनही इंटॅक्ट आमच्याकडे आहे. वॉव! म्हणजे लिटरली आत्ता ज्या गोष्टींना आपण सॅम्पलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतं, की हे एम-बी-एच्या टेक्स्टबुकमध्ये नवीन आलेल्या गोष्टी आहेत. त्यांनी कुठेही एम-बी-ए न करता हे त्यावेळचं बिझनेस लॉजिकनी त्यांनी पहिल्यांदा टेस्ट दिली आणि मग तो धंदा हां. केला. आणि तुम्ही मला आपण या एपिसोडच्या आधी जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा सांगितलं, की ते आईस्क्रीम पण विकायचे. हां, ते आईस्क्रीम वगैरे पण विकायचे ते. काजूकंद विकायचे, आईस्क्रीम विकायचे, चिवडा विकायचे. हे 3 त्यांचे एकदम हे होते. आणि चिवडा हे 2 एकदम एक नमकीन आणि एक थंड. हां, पण त्यावेळी बहुतेक रजिस्टर ट्रेडमार्क तर घेतलं लक्ष्मीनारायण बॅचचुडाचं. हां. ही ही माईट बी न्यूइंग की रजिस्टर्ड म्हणजे हा माझा प्रॉडक्ट पुढे जाणार आहे, ह्याला घेऊन जायचे. पण आईस्क्रीम पण विकायचे ते. म्हणजे हं. त्यावेळी इतकी सेल तर नव्हताच. म्हणजे बरोबर, पुणा होताच कितीचा. बरोबर. त्यावेळी इतकी सेल नव्हता आणि ते हे आईस्क्रीम काही सीजनल प्रॉडक्ट आईस्क्रीम, काजूकंद आणि चुडा. चुडा पण कायम असायचा त्यांच्याकडे. म्हणजे त्यांचे बोलण्यानुसार चुडा हा साधारण माणसाचा खाऊ आहे. हं, हं. म्हणजे लहान मुलांसाठी काय घेऊन जायचं असेल तर खाऊ त्याच्यासाठी. कुठं आपण नातेवाईककडे घेऊन जातात तर काय खाऊ घेऊन जायचे तर त्याच्यासाठी. आणि त्याला प्रीमियम करण्यासाठी काजू, किसमिस, बेदाणे हे टाकले असणार. एक सरप्रायझिंग गोष्ट आहे मला. मला ना जनरली चिवड्यातला ना बेदाणा कधीच आवडत नाही. तो बेदाणा खाल्ला की असा तो फुगलेला असतो आणि कचकीने दावला तर सो ते टेस्ट पॅलेटच बदलून टाकतं. पण लक्ष्मीनारायण चिवड्यातला एकमेव बेदाणा आहे जो मी खाऊ शकतो. असं काय वेगळं केलं की तुमचा बेदाणा चांगला लागतो, तो फुगलेला नसतो? आम्ही बेदाणा ॲज इट इज टाकतो. म्हणजे तळून टाकत नाही तुम्ही? तळून टाकत नाही, त्याला काय प्रोसेस करत नाही. दुसरं आम्ही बेदाणे खरेदी करताना सर्वात बेस्ट क्वालिटीचे जे बेदाणे भेटू शकतात मार्केटमध्ये, हं. ते खरेदी करतात आणि अख्ख्या वर्षाचं एकत्रच खरेदी करून घेतो. जेव्हा ओके. बेदाण्याचे सीझन चालू होतात, त्यावेळी आम्ही 50 to 80 टन्स बेदाणे खरेदी करून आमच्याकडे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून घेतो. आणि साधारणतः आता तुम्ही 50-80 टन बेदाणेच घेताय तुम्ही म्हणजे ऑलमोस्ट 80 टन बेदाणे घेताय म्हणजे नक्की चिवडा किती तयार होतो वर्षभराला? रोजचा आम्ही 3 ते 5 टन चिवडा तयार करतो. वॉव! म्हणजे साधारणतः 1000-1200 टनच्या वर वर्षाला तुमचा चिवडा तयार होतो. जे मगाशी आपण बोललो, की ती चव त्या सॅम्पलिंगमधनं सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि लोकांना आवडली आणि ती इतकी वर्ष ही चिवड्याची चव तुम्ही कॉन्स्टंट कशी ठेवत गेला? कारण का बऱ्याचदा स्पेशली नमकीन प्रॉडक्ट्समध्ये बऱ्याच मोठ्या ब्रँड्सबद्दल हे बोललं जातं, की आता ती पूर्वीची चव राहिली नाही. आता ती मजा येत नाही. पण तुमच्या बाबतीत असं मी कधीच ऐकलं नाहीये, की ह्या चिवड्याबद्दल अरे, नाही कोणीच असं म्हणत नाही, की आता तो पूर्वीची मजा राहिली नाही. म्हणजे डिस्पाईट खूप चांगले कॉम्पिटिटर्स आले तरीही लक्ष्मीनारायण चिवड्याबद्दलचं ते जे काही आत्मीयता आहे, ती आहे अजूनही. सर आमच्या चिवड्यामध्ये काय खूप जास्त कॉम्बिनेशन्स नाही, खूप जास्त मसाले नाहीये. फार बेसिक मसाले आहेत. म्हणजे आमच्या कारखान्यामध्ये मसाले कमी, तुमच्या घरी जास्त असणार. आमच्या चिवड्यामध्ये कांदा, लसूणही आम्ही टाकत नाही. बापरे! म्हणजे बेसिक मसाले. तर त्याच्यात काही जास्त हे नाही. हां, पण जसं स्टेजिंग होतं ते मसाल्याचं, तसं त्याची चव अजून वाढत जाते. हं. आणि आमच्यामध्ये काही बदल करायचे काय असेल, आमचं जे मेन टेस्टर जे म्हणतात, ते आम्ही कायम 3 ते 5 वर्षाच्या मुलांना घेतो. ओह! हो. ते म्हणजे त्यांना टेस्ट करायला देतो. त्यांना आवडतोय का? त्यांना खूप जास्त तिखट लागते का? त्यांच्या घशात काय त्रास होतोय का? हं. म्हणजे तोज आर द मेन हू गेट अस बस. वॉव! हा कोणी विचार करा जनरली टेस्टर्स हे सगळ्यात सीनियर सिटिझन्स असतात किंवा म्हणजे मातब्बर लोकं असतात, की ज्यांनी खूप वर्ष चव खाल्लेली आहे आणि त्यांना माहिती आहे ते लोकं टेस्टर असतात. सर 3 ते 5 वर्षाचा जो मुलगा असतो ना, तो काजूचा टेस्ट तुम्हाला डिफरन्शिएट करून दाखवणार, की हा काजू जास्त चांगला आहे, हे काजू इतकी चांगलं नाहीये.
ओह वॉव! हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ही कशी काय थिअरी चालू झाली? हा पहिलेपासूनच आहे, की लहान मुलांना म्हणजे जसं आपलं प्रोडक्ट खाऊ आहे, ते लहान मुलांनी पण खायला पाहिजे. मोठे लोकं खूप आवडीने खातात, पण पास ते करतात, लहान मुलं करतात. हं, हं, हं. आणि मेन त्यांना काही प्रॉब्लेम नाही झाला, तर म्हणजे सगळ्यांना ते आवडणारच. बरोबर. तुम्ही मगाचपासून त्या टेस्टबद्दलच्या ज्या गोष्टी सांगताय, ते मला एक गोष्टी फारच इंटरेस्ट क्रिएट करतात. म्हणून मी अजून टेस्टवरतीच डबल क्लिक करणार आहे, की इतकी वर्ष ती कन्सिस्टंट कशी ठेवली? कारण का गोष्टी बदलल्या, इन्ग्रीडियंट्स बदलले, मिळणाऱ्या तेलाची क्वालिटी बदलली. बेसिक इन्ग्रीडियंट सेम असतो. हं, तुमच्यासाठी टेस्ट एक असणार, पण माझ्यासाठी प्रत्येक बॅचचा टेस्ट वेगळा असतो. हं, चिवडा जर मी घेतलं, तर पोहा घेतलं, तर प्रत्येक टेस्टला. पण ते काही चेंजेस करून त्याला परत त्याच टेस्टवर आणायला लागतो. हं. सीझन वाईज प्रोसेस ही बदली होतो. ओके. म्हणजे तुम्ही थोडंसं डिटेलमध्ये सांगू शकलात? काही सीझनमध्ये तेलाची मात्रा कमी करायला लागते, काही सीझनमध्ये तेलाची मात्रा जास्त करायला लागते. काही वेळी मिरची तिखट असते, काही वेळी मिरची तिखट येत नाही. म्हणजे हं. ते एक तर ते खरेदी तसं करायला लागतो किंवा त्याला ते रेशो त्याचा चेंज करत राहायला लागतो. ओके, ओके. एखादं प्रॉडक्ट जेव्हा लोकांच्या इतक्या जवळच असतं आणि त्याच्यात जरा जरी चेंज झाला तर लगेच लोकं फीडबॅक देतात. असं हां, तुम्हाला होतं का कधी? होतो ना भरपूर वेळा. म्हणजे एक फीडबॅक तर आम्हाला यूकेवरून आलं हं, खूप म्हणजे एक महाराष्ट्रीयन लेडी होती आणि हं, खूप एजेड होती बहुतेक. आणि त्यांनी फोन करून सांगितलं, "अहो, तुमच्या चिवड्यामध्ये ना मला एक वेगळं असं काहीतरी स्मेल किंवा वेगळा असा टेस्ट येतोय." हं, हं. त्यांना मी म्हणजे विचारलं, "का तुम्हाला का वाटतंय?" मग त्यांनी सांगितलं, की "स्टीलचे कढई तुम्ही काहीतरी यूज करतात आहे का? आधी लोखंडमध्ये होते, आता स्टीलमध्ये तुम्ही हे केलंय का?" बापरे! हां, म्हणजे तेही लोकं म्हणजे ते कॅच करतात ते. बापरे! एवढं एकतर ते एक्सपर्ट कुक आहेत, की हां. त्यांना लगेच कशामुळे चेंज झाला असेल हेही लक्षात तेही आलंय. ते त्याला म्हणजे त्यांना माहीत पडलं होतं ते. आमचे वडील बाबूलालजी हं, डाटा आहे. त्यांनी म्हणजे ते जेव्हा बिझनेस त्यांनी जॉइन केलं होतं. त्यांनी 17 वर्षाचा तर ते बिझनेस फुल हँडओव्हर म्हणजे टेक ओव्हर केलं हं. होतं आणि काम करत होते. काही त्यावेळी त्यांना इश्यूज यायचे. तर त्यांनी एक सिस्टम एस-ओ-पी म्हणतात आहे हं. ना, ते बनवली होती. ओके. की बाबा आपण 1 दिवस आधी सगळी तयारी करायची. किसमिस, काजू, खोबरा, हे शेंगदाणे हे सगळं म्हणजे आम्ही फेर बांधून बनवतात हं, ते. की त्या हिशोबाने ते सगळं 50 काढायचं ते मापून आपण ठेवायचं आणि त्या हिशोबानेच आम्ही बनवायचं. तर त्याच्यामुळे काय झालं, की आमच्या ह्याच्यात एकतर चूक होत नाही, हं, की ह्या लॉटमध्ये जास्त गेला किंवा त्या लॉटमध्ये कमी गेला आणि चूक जर झाली, तर स्टॉक माहीत असतो, की बाबा दिवसभरात आम्ही 50 कढईचं बनवलं होतं, आता 20 कढई झाली आहे, तर आपल्या पाठीमागं किती आ, हं. 30 कढईचं राहायला पाहिजे माल. तर त्या हिशोबाने त्यांनी सगळं ते बनवून घेतलं होतं. त्यांनी कुठेतरी ते पुस्तक वाचली होती, सिक्स सिग्मा करून प्रोडक्शनमध्ये. वॉव! नाही जनरल कारण का सिक्स सिग्मा हे आत्ता म्हणजे लिटरली मी कॉलेजमध्ये असताना सिक्स सिग्मा नाही, नाही. सर्टिफिकेट हा वगैरे खूप जुनं आहे. कारण माझ्या वडिलांनी ते ऐकलं होतं किंवा ते वाचलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी त्यांच्या इथं ते सगळं ट्रे, बिन सिस्टम केलं होतं ते. वॉव! म्हणजे चूक व्हायला नाही पाहिजे आणि झाली तर ते परत धरायला पाहिजे. म्हणजे ते बॅकट्रॅक करता आलं बॅक पाहिजे. ट्रॅक करता यायला पाहिजे, की एकतर मीठ म्हणजे एखादा इन्ग्रीडियंट तुमच्या लॉटमध्ये गेला नाहीये आणि ते इन्ग्रीडियंट जर सपोज हं, गेला नाही, तर ते माहीत पडायला पाहिजे, की हं. खरंच गेला नाही आणि ते बॅक ट्रॅक करून त्याला शोधून काढायला पाहिजे. तुम्ही आता सांगितलं तुमच्या वडिलांबद्दल आणि तेच तुम्ही नावामध्ये पण घेतलं, की बाबूज लक्ष्मीनारायण चिवडा. सो बाबूलालजी जेव्हा जॉइन झाले, तेव्हा त्यांनी काय चेंज केलं? कारण का ऑलरेडी प्रॉडक्ट एक परफेक्ट प्रॉडक्ट त्यांच्या हातात पडलं होतं. सो त्यांनी काय गोष्टी इनोव्हेट केल्या? कारण का प्रत्येकाला असं होतं ना, की एस्पेशली फॅमिली बिझनेसमध्ये, की मी माझ्या वडिलांनी जे केलं त्याच्यापेक्षा मला एक पाऊल पुढे जायचं आहे काहीतरी. काहीतरी मला माझं सिद्ध करायचं आहे. हो, तेच मी म्हणजे मी पण हेच विचार करत होतो, की जेव्हा मी जॉइन झालो, म्हणजे कॉलेज माझं ग्रॅज्युएशन संपलं, ते मी म्हटलं, "यार, आपण काहीतरी अजून चांगलं सिस्टम करायला पाहिजे." पण ते सिस्टम शोधत-शोधत मला माहीत पडलं, की हे सिस्टम सर्वात बेस्ट चाललंय आमचं. हं. कारण या सिस्टममध्ये आम्हाला स्पीड चांगलं भेटत होतं, चुका होत नव्हते आणि कमी जागेवर आम्ही चांगलं टर्नओव्हर करत होतो. ओके. हे तुमच्या वडिलांनी केलं. आमचे वडील म्हणजे अख्ख्या वर्षाचं स्टॉक पण खरेदी करायचं आणि जेव्हा मंदी चालू व्हायची किंवा काय व्हायचं, तर फक्त 3 डे स्टॉकवर पण काम करायचं. बट ॲक्युरेट काम करायचे ते 3 डे. म्हणजे 3 दिवसाचा स्टॉकच मी तेल खरेदी करणार, 3 दिवसाचाच पोहा खरेदी करणार, 3 दिवसाचेच मी काजू खरेदी करणार. कारण का त्यांना माहिती होतं मार्केटचा अभ्यास होता, की बाबा आत्ता थोडंसं मार्केट डाऊन आहे. लेट्स गो स्लो.
या अंदाज येईल फ्लोमध्ये तसं. ते हां. मिनिमम 3 दिवसाचे स्टॉकवर काम करायचे आणि जेव्हा माहिती आहे की मार्केट पुढे जाणार आहे किंवा हे होणार आहे, तर वर्षभरचा पण स्टॉक ते ॲक्युरेट ठेवायचे. प्लस त्यांनी 88 मध्ये ते पॉलीपॅक चालू केलं होतं. त्यावेळी आम्ही त्याच्या आधी खाकीमध्ये विकायचो. हं. पण कुठलेही आमचे चिवड्याचे किंवा मिठाईचे ब्रँड आहे ना, पॉलीपॅक मल्टीलेयरमध्ये नव्हते. त्यांनी ते शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ते पॉलीपॅकमध्ये चालू केलं होतं. हे कधी चालू केलं? 88 मध्ये. बापरे! 88 मध्ये. 88 कारण मध्ये का त्याने मी ॲक्चुअली पॅकेजिंगवरती रिसर्च केला होता तेव्हा मला आठवतंय की अंकल चिप्स जे आहेत त्यांनी 92 मध्ये भारतातलं सगळ्यात पहिल्यांदा नायट्रोफिल्ड पॅकेजिंग आणलं. त्याच्या आधी पण आपल्या इथे मल्टी पॅकेजिंग चालू झालं. इव्हन आय डिडंट नो धिस. वॉव! 88 मध्ये त्यांनी चालू केलं होतं आणि त्यावेळी नायट्रोजन फिल नाही करायचे, हां. पण पॉलीपॅक आम्ही यूज करायचे. पॉलीबॅग 88 मध्ये आणणं हे त्यावेळेसचं लेजेंडरी काम आहे खूप बाबा. खूप डेअरिंगवालं काम होतं. कारण काही वेळी ते कस्टमरला असं वाटायचं, "अरे नाही, ते ओरिजिनल ते खाकीवाला पिशवी होता, ते हाताने पॅक करायचं." लोकं आम्हाला दुकानावर येऊन म्हणायचे, "आमच्या समोर पॅक करा हे." हं. हां, तेव्हा ते फ्रेश असणं जास्त हां, म्हणजे इम्पोर्टंट समोर सायकॉलॉजी. त्याच्या आधी तर काउंटरवर सगळ्यांचे कस्टमर समोरच पॅकिंग व्हायचं आणि हे म्हणजे पाठीमागं स्टोअरमधून ते पॅक करून आणायचे. तर त्यावेळी आम्ही कस्टमरला म्हणायचो, "आतमध्ये पॅकिंग होती. तुम्हाला जे पॅकेट पाहिजे ते तुम्ही स्वतः उचलून आणा." सरप्रायझिंगली आत्ता जेव्हा खूप जास्त मिनिमलिस्ट पॅकेजिंग येत आहेत, खूप जास्त मॅट फिनिशचे पॅकेजिंग येत आहेत आणि सगळे सटल टोन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तेव्हा बाबूज लक्ष्मीनारायण चिवड्याचं जे पॅकेजिंग आहे, ते अजूनही ठसठशीत लाल, हिरवा हां. असे कलर्स आहेत. तुमचा तो जुना जो तुम्ही ट्रेडमार्कवाला शिक्का आहे, ते तोच लोगो म्हणून तोच आहे. लोगो व्हिच त्याच्यावर इज आणला होता. कंप्लीटली अपोझिट म्हणजे आत्ताच्या डिझाइन स्टाईल्सला अपोझिट आहे आणि हे स्टिल स्टँड्स आउट. हे कसं काय तुम्हाला जमलं? का हा कॉन्शियस डिसिजन होता का ते तसंच ठेवलंय? अच्छा, तुम्ही कलर तर रेड कलर कोणीही चिवडा आता बनवतोय, हं. तर ते रेड कलरचे डिफॉल्ट पॅकिंगमध्ये आणतोय. तर हां. आम्ही तर चेंज करणं तर शक्यच नाही. शक्यच. ठीक आहे. आणि दुसरं मॅट फिनिश वगैरे मला असं वाटतं, की मॅट फिनिश आम्ही मध्ये ट्राय केलं होतं, हं. पण आम्हाला हेच ग्लॉसी जे फिनिशवाला पाउच आहे, हां. ते चांगलं वाटतं ते जास्त. तुमच्या ब्रँडला जास्त सूट करतं. चेंजेस करत असतो आम्ही हं, ह्याच्यात, की थोडंफार डिझाइन, थोडंफार वरचे फोटो, पाठीमागचं इन्फॉर्मेशन हं. किंवा आता आम्ही मॅस्कट आणलंय. ओके. ते तो मॅस्कॉट काय आहे ॲक्चुअली? मला ते ते विचारायचं होतं खरं तर. ते खरं सांगितलं तर बाबूलालजी डाटा त्यांनाच आम्ही हे केलंय, म्हणजे डेडिकेट केलंय. त्यांचं डेलिकेट केलेलं आहे. ओके, ओके. माझे वडील 60th बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलं होतं त्यांचं. हं. तर माझी आत्या होती, त्यांनी सांगितलं होतं, की "लक्ष्मीनारायण हा तू मेहनत केले, म्हणून लक्ष्मीनारायण हे तुझे वडिलांचं नाव तू अमर केलंय." तर मला असं वाटत होतं, की बाबूलाल माझ्या वडिलांना हं, सगळेजण बाबूच म्हणायचे. जितकी नातेवाईक हं. असो किंवा त्यांचे मित्र असो किंवा माझी मुलगी. तसं बाबा बोलायला पाहिजे होतं त्यांनी, पण माझी मुलगी पण बाबूच बोलायची हां. त्यांना. तर ते नाव मला असं वाटायचं, की आपण हे नाव अजून किती लांब घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्यांना हे डेलिकेट करून आम्ही ते पॅकेटवर ते ब्रँडसोबत असोसिएट केले ते. सो जेव्हा आत्ता तुम्ही आपण पॅकेजिंगवरून लक्षात आलं कारण पॅकेजिंग म्हटलं तुम्हाला पटकिनी लिटरली कोणत्याही सुपर मार्केटमध्ये गेल्यावरती शेल्फमधला बाबूज लक्ष्मीनारायणचं पॅकेट दिसलं. मला हे ॲक्च्युअली समजून घ्यायचं की जेव्हा एवढे सारे कॉम्पिटिटर्स आहेत. पूर्वी चिवडा म्हटलं की फक्त लक्ष्मीनारायण एकच पॅकेट दिसायचं. तेव्हा कुठलाच प्रॉडक्ट नव्हतं. आता पुण्यासारख्या मार्केटमध्ये इव्हन सगळ्या अखंड महाराष्ट्रभरात यू सीन खूप सारे मोठे-मोठे प्लेयर्स आलेत, नॅशनल प्लेयर्स आलेत. तुम्हाला खांद्याला खांदा लावून कॉम्पिटिशन करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही पण आता नॅशनली सगळीकडे जाताय. सो तेव्हा तुम्ही कसं स्टँड आउट करताय? हाऊ डू यू फाईट विथ दीज कॉम्पिटिटर्स? सर, कॉम्पिटिशन हा कधी फायटिंग करण्यासाठी नसतो. हा कॉम्पिटिशन फक्त ग्रो करण्यासाठी असतो. जितकी कॉम्पिटिशन होणार, तेवढं मार्केट ग्रो होणार, तेवढं तुमचं शेअर पण ग्रो होणार. वॉव! दॅट्स द फॅक्ट. हं. तुम्ही एकटं म्हणजे काहीच नाही करू शकत. मार्केटमध्ये असायला पाहिजे. मार्केटमध्ये 4 लोकं असायलाच पाहिजे. तेव्हाच ते होणार. बट यू हॅव टू कीप युअर क्वालिटी कन्सिस्टंट. हं. एथिकल असायला पाहिजे तुम्ही. म्हणजे क्वालिटी कॉन्शियस पण, कस्टमरशी पण आणि ज्यांच्याकडून तुम्ही माल खरेदी करतात बरोबर. त्यांचे. यू शुड बी ऑल्वेज एथिकल. जे एथिकल आहे ते तुम्ही करत राहा. तुमच्या स्टाफ बरोबर तुम्ही एथिकल वागत राहा. तुम्ही ज्यांच्याकडून माल खरेदी करतात त्यांच्याबरोबर एथिकल असा. तर तुम्ही यू विल ग्रो. हं. ॲक्चुअली तुम्ही आत्ता एथिकल ह्याच्यावरनं बोललात म्हणूनच म्हणतो की विचारावसं वाटतं की आत्ता बरेचसे कॉम्पिटिटर्स आहेत एस्पेशली स्नॅक अँड नमकीन मार्केटमध्ये की जे पाम ऑइलमध्ये तयार करतात, जे खूप सारे वेगळे अल्टरनेटिव्हज वापरतात, फूड प्रिझर्वेटिव्हज वापरतात, की जेणेकरून प्राईसवरती
मारता येईल, प्राईस कमी करता येईल, त्याची शेल्फ लाईफ वाढवता येईल, ब्रेकेज कमी करता येईल, त्याचं लॉस कमी करता येईल. पण तुम्ही ते नाही करत हे. तर आम्ही आमचे चिवडा जो रेंज आहे हं. ते फक्त आम्ही ग्राउंडनट ऑइलमध्येच बनवतात. ओके. शेंगदाणा तेलात कारण आम्हाला रेसिपी तशी भेटलेली आहे. आणि प्लस याच्यात प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून ऑलरेडी नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे आमच्याकडे. ऑइल आणि हल्दी हे ऑलरेडी नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. ते ऑलरेडी प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतात. तर 4 ते 6 महिने आणि यूएसला आम्ही पाठवतो तेव्हा 1 वर्ष हा आपला माल तसंही खराब होत नाही. म्हणून आम्हाला ते गरजच पडत नाही त्याची. आणि तुम्हाला असं नाही वाटलं का, की कधी पाम ऑइलवरती जावं कारण मार्जिन वाढू शकतं किंवा त्याचं अजून शेल्फ लाईफ वाढू शकतं? सर ते आमचे कस्टमर कधी म्हणजे मार्जिनसाठी आमचे कस्टमर आम्हाला कधी नाराज करत नाही आणि क्वालिटीसाठी आम्ही त्यांना कधी नाराज करत नाही. तुम्ही म्हणालात, की लोकं तुम्हाला कधी मार्जिनवरनं म्हणजे प्राइसिंगवरनं कधी तुम्हाला विचारत नाहीत आणि तुम्ही ते प्रॉमिस केलेत ती क्वालिटी कधी तुम्ही नाराज करत नाही लोकांना. पण हे जेव्हा आजूबाजूला खूप कॉम्पिटिशन वाढतीये, जेव्हा लोकं लिटरली आता ₹5-5 ₹3-3 पॅकेट्स आणून छोट्या प्रमाणात विकतायत, तेव्हा कुठेतरी भीती नाही का वाटत, की बाबा आपल्या प्रॉडक्टचं मार्केट शेअर कमी होईल किंवा आपल्या प्रॉडक्टला धक्का पोहोचू शकेल? सर आमचं प्रोडक्ट असं आहे की लोकं पुण्यातले म्हणजे कस्टमर म्हणतात पुण्यापासून जर जेव्हा त्यांना बाहेर जायचं असतो तर ते म्हणतात की तिकीट नसेल तरी चालेल पण चिवडा असायला पाहिजे. बेसिकली ऑन गो खाण्यासाठी आमचा चिवडा नाही पण हा एक लक्झरी प्रोडक्ट म्हणूनच खाल्ला जातो. प्लस गिफ्टिंगमध्ये यूज केला जातो. हो. गिफ्टिंगसाठी तर तर त्याच्यात प्रीमियमच आयटम जाणार आहे. ₹3 ₹5 वाले तसले ते प्रोडक्ट जाणारच नाहीये. तुम्ही जेव्हा गिफ्टिंगला आमचा प्रोडक्ट देतोय, तर तुम्ही एकतर आमचं नाव तर देतात आहे, प्लस सोबत तुमचेही गुडविल देतात आहे तुम्ही. हं, हं. हो, ते आहेच. म्हणजे लिटरली कोणालाही दिवाळीला गिफ्ट देताना मला लक्ष्मीनारायण देणं हे सगळ्यात सेफ ऑप्शन असतं. कारण मला माहिती आहे, की लक्ष्मीनारायण विल नॉट डिसअपॉइंट मी आणि माझं नाव नाही खराब होणार आहे. सगळ्यात अ, इक्का येतो माहिती आहे, की हे टाकलं की संपला विषय. जेव्हा आपल्याला दिसतंय की मार्केट खूप चेंज होतंय. मार्केटमध्ये आता खूप जास्त लोकं, "नाही, मला तेलकट खायचं नाहीये. मला मीठ कमी असणाऱ्या गोष्टी खायच्या आहेत. मला अ, हे एवढं असं हाय सोडियम प्रॉडक्ट खायचं नाही" वगैरे, वगैरे अशा गोष्टी घडतात. तेव्हा तुम्हाला कुठेतरी भीती नाही का वाटत? तेव्हा कुठेतरी तुम्हाला वाटत नाही का, की आपण आपलं प्रॉडक्ट चेंज करावं किंवा कुठेतरी थोडं हेल्दीयर व्हर्जन्स ॲड करावे? अगदी बरोबर बोलतो ते. कारण लाईफस्टाईल लोकांची बदली होते. त्या हिशोबाने गव्हर्नमेंट पण विचारतच. तर आता आमचा प्रोडक्ट 100% ट्रान्स फॅट फ्री आहे. हो, कसं काय? ते तळलेलं असून हा तळलेला असतो, फॅट आहे पण ट्रान्स फॅट नाही आहे. ठीक आहे. ते कशामुळे म्हणजे आणि त्याच्यात ऑइल पर्सेंटेज पण आम्ही आमचं कमी करून द्यायचं, की आधी लोकांना गरजच होती जास्त ऑइली खाणं किंवा जास्त गोड खाण्याचं. पण आता लोकांना गरज आहे की कमी ऑइल. म्हणजे तुमच्या घरी पण तुम्ही चिप्स वगैरे काय तळले किंवा फिंगर चिप्स वगैरे काय घेतले तुम्ही, तर त्याला टिश्यू पेपरनी ऑलरेडी त्याला ऑइलिंग करून घेणार. तर तसंच आमच्या प्रॉडक्टमध्ये आम्ही ऑइल पर्सेंटेज आमचं कमी करून घेतलं. त्याचा टेस्ट चेंज नाही करता. आणि हे विथआऊट चेंजिंग द टेस्ट ऑइल पर्सेंटेज कसं कमी केलं तुम्ही म्हणालात? ते प्रोसेसमध्ये हं. जे असतं ना, ते प्रोसेसमध्ये ते आमचं काही थोडेफार चेंजेस केले आणि ऑइल पर्सेंटेज आमचं ते कमी करून कमी घेतलं. करून घेतलं. राइट. कारण तसं लोकांना गरजच आहे आता. कमी तेलकट खाणे किंवा ते लाईफस्टाईल तशी झाली आहे. तर आम्ही म्हणजे ऑइल मॅनेजमेंट जे म्हणतो आमच्या हं. इथं, ऑइल मॅनेजमेंटमध्ये ते टेम्परेचर किती घेऊन जायचे, त्याच्यात टी-पी किती, त्याच्यात किती काय येतोय, त्याला फिल्टरसाठी कधी थांबवायचे, ते सगळं आमच्या इथं आम्ही सगळं ते सिस्टमॅटिक करून घेतले. ओके. आणि या ऑइल मॅनेजमेंटनी खरंच फरक पडतो. म्हणजे नक्की काय गोष्टी चेंज होतात त्यांनी? सर तुम्ही म्हणजे ऑइल मॅनेजमेंट कसं असतो, की तुम्ही ऑइल कसं ठेवतात. म्हणजे एक तर तुम्ही प्रिक्युअर कसं करतात. आता तुमच्या घरात तुम्ही जर ऑइल खरेदी करत असेल आणि 15 लिटरचा डब्बा खरेदी करत असेल आणि ते 2 महिनेपर्यंत वापरत असेल, तर ते फक्त ठेवून-ठेवून पण खराब होणार. बरं. कारण जेव्हा ऑइल एअर आणि लाईट सोबत येतो, तुम्ही यूज नाही करत असेल, पण ऑइल जर एअर आणि लाईटचे समोर आला, तर तो त्याच्यात रेन्सिटी वाढते. हं. जेवढं ताजं-ताजं ऑइल वापरू आपण तेवढं त्याचं तेवढं चांगलं असतं. तेवढं चांगलं आहे. ऑइल कितींदा त्याला रिफ्राय करायला हं. पाहिजे, ते सगळं त्याचं गणित असतो. त्याचं तुम्ही ते केलं तर तुमचं एक तर प्रॉडक्टमध्ये ट्रान्स फॅट फ्री येणार. राइट. लोकांना खाल्ले की त्याच्याशी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याचं शेल्फ लाईफही वाढणार. आलं लक्षात. तर त्यामुळे ते पॅकेट ओपन केल्यानंतर ते
इमिडिएटली वापरलं जातं ते ओपन करून त्यातला अर्धा वापरला जातं आणि अर्धं स्टोअर केलं जातं म्हटलं की त्याचं लाईट आणि एअरसोबत कनेक्शन आलं आणि त्याचं थोडंसं हे वाढणार आहे, हां. मॉलिक्युलर चेंजेस होणार आहेत त्याच्यात बेसिक. बापरे! एवढ्या मायन्यूट लेव्हलला गोष्टी चेंज कराव्या लागतात सो दॅट तुमचं प्रॉडक्ट कन्सिस्टंट राहतं आणि क्वालिटी सुधारत राहते. प्रत्येक वस्तू हँडलिंगसाठी म्हणजे तुम्ही तुमच्या घरी कुठलंही तुम्ही चांगले पदार्थ खरेदी केला आणि त्याला नीट हँडल करून नीट स्टोअर केलं तर ते चांगलं तुम्हाला टेस्टी देणार, शेल्फ लाईफही वाढणार त्याचं. आणि एक गोष्ट असते ना, की जेव्हा असा प्रॉडक्ट आहे, की तुम्ही जे म्हणालात, की तुम्ही प्रेमाने खायला घालताय म्हणून तो ब्रँड तयार झालाय. तर हे तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी नाही जाऊन जाऊन खायला घालू शकत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी नाही करू शकत. सो तुमची जी काही टीम असेल, सो ही जी व्हॅल्यू कारण प्रत्येक एंटरप्रेन्युअरला जेव्हा स्केल करताना हीच भीती वाटते. बरेच जण ह्या भीतीमुळे स्केल नाहीत करू शकत, की नाही मी देतोय म्हणून हे व्यवस्थित चाललंय. आता मी लोकांवरती कसा विश्वास ठेवू? माझ्या एम्प्लॉईजवरती कसा विश्वास ठेवू? कारण का ते जे प्रेम आहे, ते जे एक ट्रस्ट आहे, तो तुमच्यावरती आहे. लक्ष्मीनारायणजी असतील, बाबूलालजी असतील त्यांच्यावरती आहे. सो आता जेव्हा ते पॅकेट होऊन हजारो ठिकाणी, लाखो ठिकाणी जातंय, ते कसं ट्रान्सलेट करायचं? कारण का त्याच्यासाठी बाकी लोकं इन्व्हॉल्व होणार आहेत. ते तुमचं प्रोडक्शनचं कल्चर असायला पाहिजे. इट शुड बी हॅबिट तुमचे लोकांचे हॅबिट असायला पाहिजे प्लस ते कल्चर असायला पाहिजे, की यार येताना हे प्रोसिजर आहे, हे करायलाच पाहिजे आपल्याला. ते हळू-हळू आपल्या कल्चरमध्येच यायला पाहिजे, की बाबा आपलं जिथं आपण काम करतोय तिथं भांडणं अजिबात नाही करायचं. हं. जोरात बोलायचं नाही, काय नाही. म्हणजे आमच्या इथं एक म्हणजे हे कोण माणूस चिडचिड करत असेल तर त्याला आम्ही क्लिअर कट म्हणतो, "बाबा तू आज काम नाही केलं तरी चालेल, पण चिडचिड करू नको." कोणी आला की त्याला म्हणजे तो जाय सेल्सचं पर्सन असो किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असो किंवा डिस्पॅचवाला असो, की किती त्रास आला की बाबा आपल्याला आपलं काम करताना चिडचिड नको. राइट. नाही मी हे का विचारतोय आल टेल यू द कॉन्टेक्स्ट. सो बऱ्याचदा ना फॅमिली बिझनेसेसकडे ना लाला बिझनेस म्हणून बघितलं जातं आणि लाला बिझनेस हा कधीही चांगल्या पद्धतीने बघितला जातो. अरे तो लाला बिझनेस आहे. म्हणजे काय सगळं भगवान भरोसे चाललंय. कोणीतरी ते पूर्वी त्यांच्या आज्यांनी करून ठेवलं आणि ते तसंच तसं चाललंय. पण तेच पुढे नेऊन स्केल करताना ते एक ऑर्गनायझेशन कल्चर तयार करणं, तो विश्वास तयार करणं आणि जेव्हा तुमच्याकडे 3-3 पिढ्या ती लोकं काम करतात, हे कल्चर कारण का आत्ता लिटरली प्रत्येक कॉर्पोरेट हे इज स्ट्रगलिंग टू क्रिएट अ टीम कल्चर. एव्हरीवन इज वर्किंग ऑन टीम कल्चर. राईट. बहुतेक आमच्या इथं ते आमच्या वडिलांनी चालू केलं हं. की बाबा टीमवर्क कसं व्हायला पाहिजे, एक माणसाने किती काम करायला पाहिजे. आमच्या इथं आधी लेडीज काम करायचे. 80% आमच्या इथं आजही लेडीज फोर्स आहे. अरे वाह! तर जेव्हा स्टार्टिंगला आमच्याकडे लेडीज आलते हं. 90sमध्ये चालू झाले. हं, हं. 88-90sमध्ये लेडीज फोर्स आम्ही घ्यायचं चालू केलं. तर त्यावेळी आम्ही फक्त दिवसाला 4 तासच काम घ्यायचं त्यांच्याकडून. ओके. हो, कारण त्या पार्ट टाईम करत हां, होत्या. कारण ते पार्ट टाईम म्हणजे आम्हाला तेवढी गरज पण नव्हती पार्ट टाईम आणि त्यांना पण पार्ट टाईमच म्हणजे लेडीज अख्खा दिवस काम नाही करू शकत, पार्ट टाईमच काम करणार. तर त्या हिशोबाने ते होतं, की मग डिस्ट्रिब्युशन ऑफ वर्क झालं. सिस्टम, एस-ओ-पी जे त्यांनी बनवले ते चालू झालं आणि जेव्हा मी आलो तर ई-आर-पी इन्स्टॉल केलं. अजून काही सिस्टम्स आपले इम्प्रूव्ह केले. सर्टिफिकेशन्स घेतले. आमच्या इथं जे लेडीज फोर्स आहे किंवा आमचा स्टाफ आहे त्यांना सेव्हिंगची हॅबिटसाठी त्यांचं एस-आय-पी वगैरे चालू करून दिले आम्ही. वॉव! म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी एस-आय-पी वगैरे चालू करून दिले, की एक तर माणसाकडे काही सेव्हिंग असेल तर तो आपोआप हॅपी राहतो. हं. राइट. तर तुम्ही त्यांच्या फक्त आत्ताची नाही तर उद्याची पण काळजी घेतली त्याच्यामुळे त्याला माहिती आहे, की मला जो माणूस माझ्या उद्याची काळजी घेतो त्याच्यासोबत हां. मी आज नक्की राहणार आहे. कारण का हे सगळ्यात जास्त वेळ मला हे खूप नवल वाटतं कारण का सगळ्या आपण Google आणि या सगळ्या मोठ्या बिझनेसेसकडे बघतो, की काय पद्धतीने त्यांचं वर्क कल्चर आणि नॅप पॉड्स तयार केलेत, हे तयार केलेत. पण मला ॲज अ छोटा उद्योजक म्हणून हे अवघड असतं, की हे तर मी रेप्लिकेट करू शकत नाही. पण अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही आता मला सांगितलं, की त्यांच्यासाठी बेसिक सेव्हिंगची हॅबिट लावणं, त्यांच्यासाठी एस-आय-पी तयार करणं, त्यांच्यासाठी इन्शुरन्स घेणं. यातनं एक लक्षात येतं, की एक मी साधं माझ्या एम्प्लॉईजसाठीचं एक सेफ एन्व्हायर्नमेंट तयार करू शकतो. त्यांच्यासमोर न भांडणं, त्यांची तिथे दंगा न होणं. आज तुला बरं नाही वाटत आहे का? तुला त्रास होत नाही का? नको करूस काम. हे जे एक सुंदर वातावरण तयार करणं कारण का अदरवाईज ते लिटरली बीज उमलून मोठं व्हायला त्याला अनुकूल वातावरण तयार व्हावं लागतं. छान सनलाईट यावं लागतं, छान खतपाणी द्यावं लागतं, तर ते मोठं होतं. तर तसंच आहे. पण हा हा खरं आहे, की जेव्हा ते माणसाकडे हळू पैसे जमा होतात ना, त्याला मग अजून सेव्हिंगची हॅबिट लागते आणि त्यामुळे तो खुश राहतो. म्हणजे एकदा त्याच्याकडे पैसे जमा झाले, की तो खुश राहायचं आपोआप चालू करतो. सर
ही जी लिगसी तयार झाली आहे, लक्ष्मीनारायणजी असतील, बाबूलालजी असतील, ह्यांनी ती तयार कशी केली? कारण काय-काय हे कुठल्या गोष्टीतनं तुम्हाला हे ब्रँडचं नॉलेज मिळालं? मी ना मार्केटमध्ये एक ऑटोमोबाईलच्या दुकानात गेलतो हं, आणि त्यावेळी माझा एक मित्र त्याच्यासाठी काहीतरी टायर वगैरे खरेदी करत हं. होता आणि तिथं एक म्हातारा माणूस आलता त्याच्या नातूंबरोबर. तो टायर वगैरे आणि मी आपल्या साईडला थांबलेलो होतो. तर तो म्हातारा माणूस माझ्याकडे आला आणि असंच तो मला बोलला, की आदी पुन्हा काय सुगंधित पुन्हा होता. हं. आणि मी म्हटलं, "हो काका, बरोबर आदी पुन्हा एकदम सुगंधित होता." पण त्याला असं वाटलं, की मी त्याला चिडवतोय. हां. तर त्यांनी मला म्हटलं, की "कार्ट्या तुला काय माहिती आहे? तू तर पोल्युशन बघितलं असेल तू फक्त." हां. म्हटलं, "अहो नाही असं नाहीये. मी आधी ऐकून आहे, की भवानी पेठमध्ये मोगऱ्याची शेती वगैरे व्हायची हे भवानी ते." पेठेत मोगऱ्याची शेती होती. व्हायची. तर ते म्हटले, "भवानी पेठ तुला कसं काय माहिती आहे?" म्हटलं, "मी आधी म्हणजे मी राहायला भवानी पेठमध्येच होतो हां. आधी." "कुठं?" तर ते म्हटले, "भवानी माता मंदिर समोर." "तिथं कुठं?" म्हटलं, "लक्ष्मीनारायण बेचुडा." ते म्हटले, "मामाजींचं." म्हटलं, "ते माझे आजोबा." मग त्यांनी म्हटलं, "मला अजूनही छान माहिती आहे, की तुझे आजोबा आहे ना पांढरी कलरची धोती घालायचे, काळ्या रंगाचा कोट घालायचं. त्यांच्याकडे एक घडी होती, चेनवाली ते पॉकेटमध्ये ठेवायचे आणि त्याच्यात मी मध्ये बोललो, की "हां, काळी रंगाची टोपी पण होती." ते म्हटले, "काळी नाही, तपकिरी कलरची टोपी होती." म्हटलं, "अरे वाह! तुम्हाला इतकी आठवण आहे." म्हटलं, "हां." ते म्हणले, की "तुझे आजोबा रोज मला 2 पैशाची आईस्क्रीम विकायचे आणि 1 पैशाची आईस्क्रीम त्याची बहिणीला द्यायचे. पण आमच्याकडे कधी जर पैसा नव्हता ना, तर आम्ही म्हणायचं, की मामाजी पैसे नाही. तर ते आम्हाला थोडीशी आईस्क्रीम द्यायचे. पण कधी आमचं मन नाही दुखवायचं. तर जेव्हा तो कस्टमरनी म्हटलं, की "तुझे आजोबा आमचं कधी मन नाही दुखवायचं." तेव्हा मला एकदम असं हे वाटलं, की किती किती मोठं आहे, की त्याला अजूनही आठवण आहे, की इतकी त्यांच्या वर्षानंतर लहानपणी हां. म्हणजे 60 एक वर्षापूर्वी त्यांना लहानपणी कुठेतरी त्यांच्या आजोबांनी तुमच्या हां. आजोबांनी दिलेलं आईस्क्रीम त्यांना आठवतंय. तर ते एक कुठेतरी एक हे झालं, की बाबा कोणाचं मन नाही दुखवायला पाहिजे आपण. सर मध्ये ना एक Twitterवरती खूप वियर्ड भांडणं चालू झाली होती, की लक्ष्मीनारायणची एवढा पेशवे कॅलीन आहे, पेशव्यांचा आहे वगैरे, वगैरे. हे कुठून चालू झालं? आम्ही आहे ना 80 वर्ष आमच्या चुडाला पूर्ण झालेले. तर त्याच्यासाठी आम्ही काही कस्टमरचे रिव्ह्यू वगैरे घेत होते आणि त्याच्यातले एक आमचे कस्टमर पेशवा होते आणि त्यांनी आपलं रिव्ह्यू खूप छान दिला आणि ती इतकी व्हायरल झाली, की काही लोकांना वाटलं, की हे चुडा पेशव्यांचं आहे. एवढा महत्वाचा आहे, की तो त्याच्याबद्दल लोकांचा इगो फाईट चालू झाल्या. बट सर तुम्ही आत्ता गप्पा मारता-मारता एक गोष्ट इंटरेस्टिंग सांगितली, की मला पुण्यातले हे सगळे जे फेमस नमकीन्स आहेत, ते सगळे एकमेकाला कसे इतके चांगले ओळखतात आणि ते इतकं कोणी कम्पीट न करता लिटरली हे कोहेसिव्ह वातावरण कसं तयार झालं? म्हणजे बुधानी असतील, काका अलवई असतील, चितळे असतील, तुम्ही यू ऑल गाईज आर फ्रेंड्स, पार्ट ऑफ सम ऑर्गनायझेशन. फरसान मिठाई दूध पदार्थ असोसिएशन आमचं आहे आणि खूप जुनं असोसिएशन आहे. ॲक्टिव्ह पण आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळं महिन्याला एकदा भेटतो. काही लोकं महिन्याला एकदा भेटतो आणि आपले काही प्रॉब्लेम्स असेल किंवा काही नसेल तर असंही भेटायला म्हणजे भेटतो आम्ही आणि त्याच्यामुळे एक चांगलं इकोसिस्टम आहे, की एक प्रॉब्लेम किंवा नॉलेज किंवा पॅकेजिंग किंवा गव्हर्नमेंटचे नवीन जे कायदे वगैरे येतात, ते डिस्कशन करण्यासाठी एक आमचं सगळं ग्रुप आहे ते. तुम्ही आत्ता वर्कफोर्स आणि ह्या टीम ह्याच्याबद्दल म्हणाला आणि जेव्हा फॅमिली इन्व्हॉल्व होतीये, हं. तुम्ही आहात आता तुमचं मुलगा, तुमची मुलगी पण ह्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे. सो एवढे सगळे फॅमिली मेंबर्स जेव्हा इन्व्हॉल्व होतात, तेव्हा कुठे कॉन्फ्लिक्ट्स तयार होत नाहीत का? कारण का बऱ्याचदा प्रत्येकाच एक नवीन पिढी येते तेव्हा त्यांचे वेगळे विचार असतात. थोड्याशा काही गोष्टी असतात, की एकदा प्रत्येकाला नवीन करून बघायचं असतं मगाशी म्हणाल तसं. सो हे कॉन्फ्लिक्ट नाही होत. आमच्या दुकानात जर बघितलं गेलं तर आमची आजी पण दुकानात काम करायची. माझी आई जेव्हा लग्न होऊन आली, तरी ती दुकानात काम करायची. माझी बायको पण फॅक्टरीमध्ये ह्युमन मॅनेजमेंट आणि बाकीचं सगळं तिथं हं. लेबरचं, स्टाफचं ते सगळं काय बघते. क्वालिटी कॉन्शियस पण आहे. सगळं डेव्हलपमेंट ती बघते. कॉन्फ्लिक्ट मला असं वाटतं होत नाही किंवा मिनिमम होतात. कारण आमचे वडील काही नवीन ट्राय करायचं असेल, तर कायम ही वॉज ओपन. त्यांचा एक डायलॉग होता, की "लोकं घोड्यावर पैसे लावतात, मी माझ्या मुलावर लावू शकतो." वॉव! म्हणजे मला काय ट्रायल करायचे असेल आणि त्याच्यासाठी मला काय मशीन खरेदी करायचं आहे, हे करायचं आहे, तर ते कधी नाही, नाही म्हणायचे. ते म्हणायचे, "हां, ठीक आहे, कर. काय हरकत नाही. चाललं तर ठीक, नाही चाललं तर ठीक." लोकं मला हे फारच आवडलं. लोकं घोड्यावरती पैसे ट्राय करतात. मी माझ्या मुलावरती ट्राय करणार आहे. आणि आता जेव्हा एक 80 वर्षाची लिगसी तयार झाली, एक ब्रँड एका लेव्हलला पोहोचलाय. नाव
आता कुठे पुढे बघताय तुम्ही, की हे पुढे जाऊन काय करायचं आहे याचं तुम्हाला? हे कुठेपर्यंत न्यायचं आहे? कारण का पूर्वीपर्यंत असं होतं, की पुण्यातले ब्रँड्स पुण्यात होते. आता ऑलमोस्ट पुण्यातले ब्रँड्स सगळे जगभर चाललेत. प्रत्येक आपापली एक केस स्टडी तयार करते आणि आता भारत ॲज अ मार्केट म्हणून पण एक्सप्लोड होतंय. भारतात सगळे इंटरनॅशनल ब्रँड येतात. भारतातले ब्रँड्स इंटरनॅशनल होत आहेत. सो व्हॉट इज युअर ॲस्पिरेशन? सर मी माझ्या मुलाला एकच सांगतो की हे 80 वर्षापर्यंत आपलं दुकान चालू आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालू आहे. हे अजून 80 वर्ष कसं घेऊन जायचं ते बघ. पैसे 2 पैसे कमी येत असेल तरी काय हरकत नाही. येणार पैसे. म्हणजे तू दुसरं काय केलं, दुसरे ऑप्शन्स पण तुझ्याकडे भरपूर येणार. कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा दुसऱ्या हॉटेलिंग लाईनमध्ये किंवा दुसऱ्या लाईनमध्ये तू जाऊ शकतो. पण त्याच्यात पैसेही बहुतेक तुला जास्त भेटणार. बट स्टील आय वुड से की पैसे कमी तर कमी, पण हे धंदा अजून 80 वर्ष कसं आपल्याला चालवायचं आहे ते बघायचं आहे. प्लस आम्हाला असं वाटतं की अंग्रेज जेव्हा भारतात आलते, त्यांनी लोकांना चहा प्यायचं शिकवलं. म्हणजे आधी बरोबर. चहा नव्हताच आपल्याकडे. हो. अंग्रेज घेऊन आले चहा. आता आम्हाला अंग्रेजांना चहाबरोबर चिवडा खायचं हे शिकवायचं आहे. क्या बात है! टी अँड कुकीज हे टिपिकल क्वीनचं इव्हनिंग स्नॅक आहे असं म्हणतात. आपण आता क्वीनला पण क्वीन नाही आहे त्यांच्याकडे, आता किंग आहे त्यांना चिवडा देऊ. सर जे नवीन उद्योजक येत आहेत मार्केटमध्ये, एस्पेशली नमकीन कॅटेगरीमध्ये, त्यांना तुम्ही काय सांगाल? की कारण का दे लुक अप टू यू ॲज अन इन्स्पिरेशन. ते तुमच्याकडं एक आदर्श म्हणून बघतात. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आमचा बिझनेस तसं नमकीन बिझनेसमध्ये येण्यासाठी फार इझी आहे. म्हणजे आपल्याला मी म्हणतो की आम्हाला आमचा बिझनेस चालू करण्यासाठी काहीच लागत नाही. एक कढई लागती, एक भट्टी लागती आणि एक झारा लागतो. हे 3 वस्तू असेल तर कोणीही नमकीनचं काम चालू करू शकतो. इन्व्हेस्टमेंट 5,000 पासून 5 कोटी किंवा 50 कोटीपर्यंत आपण करू शकतो. 300 कोटीचं पण मोठी-मोठी इंडस्ट्री लागते. पण 5,000 असेल तरी आपण येऊ शकतात. फक्त एकच आहे की आपलं जे बनवतात आहे ते कोणतरी खातोय. म्हणजे त्यांनी ते खाल्ल्यानंतर त्याला त्रास व्हायला नाही पाहिजे. कुठलंही जे लहान मुलं खाल्लं किंवा मोठं खाल्लं किंवा काय, त्याला हेल्थला त्रास व्हायला नाही पाहिजे. काम एथिकली करा. ए प्लॅन, बी प्लॅन असं काहीच नसतो. फक्त ए प्लॅनच ठेवा. बी प्लॅन म्हणजे एक्झिट रूट आपलं ते सगळं बंद करा आणि मग तुम्ही ह्या बिझनेसमध्ये या. तुम्ही सक्सेस नक्की होणार. थँक यू सो मच सर. कारण लिटरली पुण्यातून कोणीही बाहेर पडत असेल तर कायम आपण लक्ष्मीनारायण चिवडा घेऊन बाहेर पडतो कोणाकडे द्यायला. म्हणजे कोणी फॉरेनर आलं किंवा कोणी महाराष्ट्राच्या बाहेर चाललं तर आपण त्यांना चिवडा हा गिफ्ट करतो. आणि आय एम शुअर की आता हे महाराष्ट्रातनं भारतातनंही कोणी बाहेर पडत असेल तर लक्ष्मीनारायण चिवडा गिफ्ट करेल आणि क्वीनलाही आणि किंगलाही खायला लावेल की चहासोबत हे खायचं असतं. कुकी काय खात बसलायस. बट खूप मजा आली. एखाद्या इतक्या जवळ वाटणाऱ्या प्रॉडक्टबद्दल समजून घ्यायला, तो किती प्रेमाने बनतोय, काय पद्धतीच्या डिटेलिंगमध्ये कष्ट घेतलेले आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्याच्याबद्दल त्याच्यावरती संस्कार घडत आले आणि ते संस्कार काय आहेत हे समजून घ्यायला आम्हाला आज एक संधी मिळाली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अर्थात तुम्हाला कसा वाटला एपिसोड हे नक्की सांगा आणि तुमची लक्ष्मीनारायण चिवड्यासोबतची काय आठवण आहे ती नक्की सांगा. आय एम शुअर की प्रत्येकाची काही ना काही आठवण असेल. आणि धन्यवाद. लो बसा.